आपण पाहणार आहे 14 खडी. इंग्लिश मध्ये 14 खडी कशी तयार करायची. आता समजा आपल्याला कोणते नाव लिहायचं आहे, तर नाव आता समजा आरुष. आता आपल्याला हे आरुष ह्या नावाचं स्पेलिंग लिहायचं आहे. मग या स्पेलिंग लिहिण्यासाठी आपल्याला आ साठी इंग्लिश मध्ये काय लिहायला लागते, रू साठी काय लिहायला लागते, श साठी काय लिहायला लागते हे माहित पाहिजे ना आधी. मग त्याच्यासाठी हे 14 खडी कशी तयार करायची हे मी तुम्हाला सांगतो. आता मी इथं अ चा काय होते, आ चा काय होते, ई चा काय होते, ई चा, उ चा. ठीक आहे. तर आता क हा कशापासून तयार होते, क आणि अ पासून, बरोबर आहे ना. मग आता अ चा काय होते, ये होते, बरोबर. तर क चा काय होते, के. क चा काय होते, के. मग के आणि ये म्हणजे क चा काय होते, मग के ये. क चा काय होते, के ये. ठीक आहे. त्याच्यानंतर क चा के, तर आ चा काय होते, डबल ए. म्हणजेच का चा काय होईल, के डबल ए. का चा काय होते, के डबल ए. त्याच्यानंतर क चा के आणि लहान ई त्याचा काय होते, आय, बरोबर. म्हणजेच लहान की चा काय होणार, मग के डबल आय. के डबल आय. आता मला एक सांगा, मोठ्या ई चा डबल ई होते. मग हे जे की आहे दीर्घ की म्हणजे मोठी की, तर याचा काय होणार मग, के. आता जसं का चा आपण के डबल ए लिहिला होता, ई चा के आय लिहिला, तर मोठ्या की चा म्हणजे दीर्घ की चा काय होणार मग, के डबल ई. के डबल ई. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ऱ्हस्व कु, ठीक आहे, म्हणजे लहान कु याचा काय होणार मग. आता इथं क चा के होते, तर लहान उ चा काय होते, यू. म्हणजे लहान कु चा काय होणार मग, के यू. ठीक आहे. असंच मोठ्या कु चा के डबल ओ. त्याच्यानंतर के चा ए चा होते ई, तर के चा काय होणार, के ई. ठीक आहे. क्याचा काय होणार, पा याचा होते ये, तर मग क्याचा काय होणार, के ये. त्याच्यानंतर कै, तर ऐचा काय होते, ये आय. मग के कैचा काय होणार, के ये आय. ठीक आहे. त्याच्यानंतर को, मग को साठी आधी आपल्याला ओ चं काय होते, ओ चं काय होते, ओ. म्हणजे को चं काय होणार मग, के ओ. आता क, तर क साठी पहिले अ चं माहित पाहिजे, तर अ चं काय होते, ओ. मग आता क चं काय होणार, के ओ. ठीक आहे. त्याच्यानंतर कौ, मग आता कौ साठी आपल्याला आधी काय माहित पाहिजे, औ चं काय होते, तर औ चं काय होते, ये यू. मग कौ चं काय होणार, के ये यू. ठीक आहे. त्यानंतर काय, अम. म्हणजे आता कम कसं तयार होते, तर अम चं काय होते, ये य. मग आता कम चं काय होणार, के ये य. ठीक आहे. त्याच्यानंतर कहा, मग आता कहा साठी पहिले अहा चं माहित पाहिजे ना, तर याचं काय होते, ये यच ये. म्हणून कहाचं काय होणार, के ये यच ये. असं आपण हे 14 खडी तयार करू शकतो. याच्यासाठी फक्त आपले हे जे स्वर आहे, तर हे 14 स्वर याचा आपल्याला इंग्लिश मध्ये माहित पाहिजे. मग यानंतर आपण क ख ग असे पूर्णच्या पूर्ण व्यंजनची काय करू शकतो, 14 खडी तयार करू.